तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद मध्ये झाली शाब्दिक चकमक। निवडणुकीचा बिग बॉसच्या घरात निघाला मुद्दा आणि एकमेकींच्या पर्सनल गोष्टीत बोट घालून केला मोठा वाद। तर मित्रांनो, नेमकी बिग बॉसच्या घरामध्ये तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद मध्ये बॅक स्क्रीन मध्ये काय झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, आज बिग बॉसच्या घरामध्ये कालचा एपिसोड म्हणजेच मकर संक्रांत दाखवतात आणि मित्रांनो, मकर संक्रांतीच्या एपिसोड मध्ये दीपाली सय्यद हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी जवळ नीट आहे तवर नीट आहे, पण माझ्या कुणी वाकड्यात गेलं तर मी त्याला सोडत नाही। व असं बोलत ती इनडायरेक्टली तन्वी कोलते हिला इशारा करत होती। त्यावर मित्रांनो, तन्वीला हा इशारा कळाला आणि तन्वी बोलली की तुला जे बोलायचं असेल ते तोंडावर बोल, कारण की मी तोंडावर बोलणारी पोरगी आहे। त्यावर मित्रांनो, दीपालीला हे सहन नाही झालं आणि दीपाली मोठ्या मोठ्याने रडू लागली। त्यावर मित्रांनो, जाता जाता तिथून काही जे बाकीचे कंटेस्टंट होते ते भांडणं सोडित होते आणि तन्वीला लांब घेऊन जात होते। त्यावर तन्वीने पर्सनल टॉन्ट मारत दीपालीला बोलली की ही निवडणूक हरलेली बाई आहे। त्यावर मित्रांनो, दीपालीला अजून वाईट वाटलं आणि दीपालीने तिला रडता रडता बोलले की जा हट बदक तोंडे म्हणून। असं बदक तोंडे म्हणून तिच्या पर्सनल चेहऱ्यावर वगैरे दीपालीने कमेंट केलं। तर दुसरीकडे तन्वी कोलतेनी दीपाली सय्यदच्या पर्सनल बाहेरच्या गोष्टीवरनं टॉन्ट मारत निवडणूक हारली म्हणून असा तिला टॉन्ट मारला। तर मित्रांनो, बाकीचे जे स्पर्धक होते ते शांत होते आणि दोघींना समजून सांगत होते। त्यावर मित्रांनो, दीपाली ताई हे समजायला थोड्याशा तयार होत्या, पण दुसरीकडे तन्वी कोलते ही बोलत होती की माझं जर कोणी वाकड्यात गेलं तर मी त्याला सोडणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तन्वी आणि दीपालीची ही जी दुश्मनी चालू झालेली आहे ही बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या दिवसापर्यंत राहील की नाही? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।